तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो बघा, टाटा पॉवरचे जे काही क्वार्टर 4चे रिझल्ट्स आहेत ते काल फायनली ह्या ठिकाणी आउट झालेले आहेत. सो त्याविषयीच आपण डिस्कशन करूया की टाटा पॉवरचा परफॉर्मन्स ह्या ठिकाणी कसा राहिलेला आहे आणि काय इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स या ठिकाणी झाल्या. सगळ्यात पहिली जी मित्रांनो इम्पॉर्टंट अनाउन्समेंट झालेली आहे, ₹2.25 पर शेअर या हिशोबाने कंपनीने काय केलेलं आहे, डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. म्हणजे साधारणतः 225% डिव्हिडंड कंपनीने काय केलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे. ह्याच्यासाठी मित्रांनो जी काय रेकॉर्ड डेट आहे ती रेकॉर्ड डेट माझ्या मते अद्यापर्यंत डिक्लेअर झालेली नसेल. ओके, सो बघा आपण रेकॉर्ड डेट काय दिलेली आहे. ओके, येस, रेकॉर्ड डेट मित्रांनो ह्या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे. तुम्ही बघू शकता 20 जून ह्या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, रेकॉर्ड डेट ह्या ठिकाणी डिक्लेअर करण्याचा काय केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे. म्हणजे ही डेट हे काय घेत आहेत, सध्या विचारात घेत आहेत रेकॉर्ड डेट म्हणून. ओके, सो त्याच्या अगोदर जर तुमच्याकडे हा स्टॉक असेल सो डेफिनेटली तुम्हाला डिव्हिडंड ह्या ठिकाणी मिळणार आहे. सो चला आपण डिस्कशन करूया की कंपनीचा जो काय परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स या ठिकाणी कसा राहिलेला आहे. मित्रांनो टाटा पॉवरबद्दल ऑलरेडी मी डिस्कशन केलेलं आहे बऱ्याचशाच वेळेला. सो आज पुन्हा एकदा आपण नव्याने डिस्कशन करूया. सो सेल्स बघू शकता मित्रांनो, ह्या क्वार्टरमध्ये 17,096 कोटीची सेल्स आहे. मागील क्वार्टरमध्ये 15,391 कोटीची सेल्स होती. सो डेफिनेटली क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं तर एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते सेल्समध्ये. मार्च क्वार्टरचा विचार केला 2024चा तर 15,847 कोटींची सेल्स होती. सो डेफिनेटली मागील मार्च क्वार्टरपेक्षा सुद्धा एक चांगली सेल्स आपल्याला पाहायला मिळते. 14,028 कोटींचा मित्रांनो काय होता, खर्च होता ह्या क्वार्टरमध्ये. मागील क्वार्टरपेक्षा मित्रांनो खर्चामध्ये थोडीशी वृद्धी आपल्याला पाहायला मिळते, जो की 12,312 कोटी रुपये होता. इयर ऑन इयर बेसिसवरती सुद्धा मित्रांनो एक एक्सपेन्सेसमध्ये चांगलीच वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळते. आता बघा कंपनीचे मित्रांनो ऑदर इन्कम्स 861 कोटींचे आहेत आणि इंटरेस्ट बघू शकता 1213 कोटींचा कंपनीने काय केलेलं आहे, इंटरेस्ट या ठिकाणी पे केलेला आहे. सो डेफिनेटली थोडासा हाय इंटरेस्ट कंपनीने पे केलेला आहे. त्याचं कारण काय मित्रांनो, कंपनीवरती जो कर्जांचा आकडा असणार आहे तो सुद्धा डेफिनेटली खूप जास्त आहे. तो तुम्ही बघू शकता 1.75 ह्या ठिकाणी मित्रांनो काय डेट टू इक्विटी रेशो आहे. त्याच्यामुळे मित्रांनो कोटे ना कोटी कंपनीला हेवी इंटरेस्ट ह्या ठिकाणी पे करावे लागत आहेत. नेट प्रॉफिटचा विचार केला मित्रांनो 1,306 कोटींचा नेट प्रॉफिट आहे. क्वार्टर बेसिसवरती कंपनीने चांगली प्रॉफिट ग्रोथ ह्या ठिकाणी दाखवलेली आहे. मागील क्वार्टरमध्ये 1,188 कोटींचा ह्या ठिकाणी प्रॉफिट होता. आता बघूया कंपनीने इस्टिमेशन जे दिले होते त्याला बीट केलेलं आहे का. सो मित्रांनो बघा 17,096 कोटींची सेल्स आहे आणि जे काही मित्रांनो इस्टिमेशन होतं टाटा पॉवरचं ह्याच्यामध्ये रिव्हेन्यूमध्ये ते किती होतं, 17,534 कोटींचं मित्रांनो इस्टिमेशन होतं. सो डेफिनेटली मित्रांनो जे काही इस्टिमेशन होतं त्याला हा स्टॉक बीट करू शकलेला नाही आहे. त्याच्या खालीच या ठिकाणी काय झालेलं आहे, ह्याचे रिझल्ट्स लागताना आपल्याला कोटे ना कोटे दिसत आहेत. चला आता आपण बघूया नेट प्रॉफिट किती आहे, 1,306 कोटींचा मित्रांनो नेट प्रॉफिट आहे. आता नेट प्रॉफिट मित्रांनो जो काय होता 992 कोटींचा एस्टिमेटेड होता. म्हणजे नेट प्रॉफिट आणखीन ड्रॉप होईल असा यांचा अंदाज होता, पण असं काही होताना दिसलेलं नाही आहे. 1,306 कोटीचा मित्रांनो नेट प्रॉफिट आलेला आपल्याला दिसत आहे. ओके, सो कुठे ना कुठे जे काही एस्टिमेशन होतं ओके त्याच्यापेक्षाही ह्या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो, नेट प्रॉफिट जास्तच निघून आलेलं, जी एक चांगली गोष्ट आहे. आता 2025चे मित्रांनो इयरली रिझल्टसुद्धा या ठिकाणी लागलेले आहे. तुम्ही बघू शकता 65,478 कोटींची सेल्स आहे मित्रांनो. इयर ऑन इयर बेसिसवरती चांगली ग्रोथ आहे सेल्समध्ये. 52,525 कोटींची कंपनीने काय केलेले आहेत, ह्या ठिकाणी एक्सपेन्सेस केलेले आहेत. आता ऑदर इन्कम 2,185 कोटींचे आणि इंटरेस्ट बघू शकता 4,702 कोटीचा इंटरेस्ट कंपनीने मित्रांनो पे केलेला आहे. आणि मित्रांनो डिप्रिसिएशन बघितलं तर 4,117 कोटींचं डिप्रिसिएशन या ठिकाणी कंपनीने दाखवलेलं आहे, जी की एक चांगली गोष्ट असते. डिप्रिसिएशनला मित्रांनो मी कधी निगेटिव्ह या ठिकाणी घेत नाही, कारण त्याच्यातून तुम्हाला एक इन्कम टॅक्स बेनिफिट या ठिकाणी मिळतो. नेट प्रॉफिट बघू शकता 4,775 कोटींचा नेट प्रॉफिट आहे, जो मागील वर्षी मित्रांनो 4,280 करोड रुपये होता. सो डेफिनेटली मित्रांनो चांगली या ठिकाणी नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत आहे. EPSमध्ये मित्रांनो 12.43चा मित्रांनो EPS आहे. अर्निंग पर शेअर या ठिकाणी डेफिनेटली वाढलेला आहे, कारण प्रॉफिट कंपनीचा या ठिकाणी वाढलेला आहे. आता कंपनीचा मित्रांनो जो टाटा पॉवरचा जो काही स्टॉक आहे त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का. सो मित्रांनो बघा जनरली माझं कसं असतं की ज्या कंपनीचा मित्रांनो डेट टू इक्विटी रेशो ह्या ठिकाणी हाय आहे असे स्टॉक्स मी काय करतो मित्रांनो, रेकमेंड करत नाही इन्व्हेस्टमेंट करिता. ओके, आणि मी सुद्धा त्यामध्ये पर्सनली इन्व्हेस्टमेंट करत नाही. तुम्ही बघू शकता हाय डेट टू इक्विटी रेशो असल्या कारणाने आणि त्याचबरोबर मित्रांनो कंपनी जे आहे ती खूप जास्त कॉम्पिटिशन फेस करते, त्याच्यामुळे मित्रांनो खूप जास्त वोलेटाईल हा स्टॉक आहे. सो मी तर हा इन्व्हेस्टमेंटसाठी मित्रांनो रेकमेंड करत नाही. पण जर तुम्हाला ट्रेडिंग ह्याच्यामध्ये करायचे असेल सो डेफिनेटली 402 रुपये 15 पैसे. ओके, हे जे काही लेवल्स आहेत 402 रुपये 15 पैसे ह्याच्यावरती मित्रांनो स्टॉकमध्ये एक चांगली मोमेंटम मिळू शकते. शॉर्ट टर्मसाठी हा आपण तिथे बाय करू शकतो. जर खाली हा स्टॉक येईल तर किती येऊ शकतो. सो पहिला मित्रांनो जो काही ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे तो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे मित्रांनो 328 रुपयाचा. ओके, 328 रुपये मित्रांनो ह्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलचं काम करेल. सेकंड मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल जे ह्यासाठी असणार आहे ते असणार आहे 274 रुपये. ओके, 274 रुपयाचं मित्रांनो काय असणार आहे, सेकंड इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असणार आहे. सो ह्यासाठी मित्रांनो मेजर इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स आहेत. तेथे आल्यानंतर हा स्टॉक काय करू शकतो मित्रांनो,
बाउन्स बॅक करू शकतो किंवा तुम्ही जर बाईंग करणार असाल तर ह्या लेवलवरती तुम्ही बाईंग करू शकता. पण मी तर तुम्हाला पर्सनली सांगेन की ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो बाईंग करू नका. अत्यंत वोलेटाईल स्टॉक आहे. ओके, मोमेंटम लवकर लक्षात येत नाही, त्यामुळे जनरली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अवॉइड करा. पण जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचेच असतील तर मी ह्या ठिकाणी हे इम्पॉर्टंट लेवल्स तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेले आहेत. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.